बघा, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे। भारतातील अमेरिकेच्या राजदूतानं ही माहिती आता दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली असल्याचं कळतंय। आपण पाहतोय भारतीय राजदूतानं ही माहिती दिलेली आहे, अमेरिकेच्या राजदूतानं माहिती दिलेली आहे। आपण पाहतोय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलेला आहे। काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे नाराज असल्याचं आपण पाहिलेलं होतं। टॅरिफ सुद्धा त्यांनी वाढवलेला होता आणि आता जर आपण पाहिलं तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। भारतातील अमेरिकेच्या राजदूतानं ही माहिती आता दिलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। दोन्ही देशांमधील संबंधांसंदर्भात चर्चा झाली असल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प हे भारतासंदर्भात नाराज होते, भारतावर नाराज होते। ट्वीट करत ही माहिती आता देण्यात आलेली आहे। अमेरिकेचे जे भारतातील राजदूत आहेत त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्टे ट्यून्ड असं देखील लिहिलेलं आहे। अर्थातच पुढील अपडेट्ससाठी तुम्ही वाट बघा असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। मोठी बातमी, अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलेल्या या क्षणाची एक अतिशय मोठी आणि चांगली बातमी। भारतावरील टॅरिफ 25% 18% करण्यात आलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झालेली होती आणि त्यानंतर खरं तर ही चांगली बातमी समोर येतेय। अमेरिकेने भारतावरचं टॅरिफ आता कमी केलेलं आहे। 25% हे टॅरिफ 18% करण्यात आलेलं आहे। भारतावरचा टॅरिफ घटवण्यात आलेला आहे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। अमेरिकेच्या राजदूतानं ही खरं तर माहिती आता दिलेली आहे आणि आता भारतावरील टॅरिफ रेट हा कमी झालेला आहे। आधी 25% टॅरिफ आकारलं जात होतं, जे की आता 18% करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, संवाद साधला आणि त्यानंतर लगेचच ही मोठी बातमी समोर येतेय। भारतावर केवळ आता 18% टॅरिफ असणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय काही वेळापूर्वीच मोठी बातमी, अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलेल्या या क्षणाची एक अतिशय मोठी आणि चांगली बातमी। भारतावरील टॅरिफ 25% 18% करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झालेली होती आणि त्यानंतर खरं तर ही चांगली बातमी समोर येतेय। अमेरिकेने भारतावरचं टॅरिफ आता कमी केलेलं आहे। 25% हे टॅरिफ 18% करण्यात आलेलं आहे। भारतावरचा टॅरिफ घटवण्यात आलेला आहे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। अमेरिकेच्या राजदूतानं ही खरं तर माहिती आता दिलेली आहे आणि आता भारतावरील टॅरिफ रेट हा कमी झालेला आहे। आधी 25% टॅरिफ आकारलं जात होतं, जे की आता 18% करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, संवाद साधला आणि त्यानंतर लगेचच ही मोठी बातमी समोर येतेय। भारतावर केवळ आता 18% टॅरिफ असणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली आणि नाराज असलेले ट्रम्प कुठेतरी नरमले असल्याचं दिसतंय। 18% टॅरिफ आकारला जाणार आहे, काय अपडेट? खरं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वीच देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि या फोनवरच्या चर्चेमध्ये एक दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। एकतर नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे सांगितलं की रशियाकडून जे तेल भारत खरेदी करत होता ते कुठेतरी आता खरेदी करणार नाहीये आणि तेल खरेदी जी आहे ती व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडून केली जाईल असा दावा जो आहे तो ट्रम्प यांनी केलेला आहे। आणि माझे मोदी हे चांगले मित्र आहेत आणि चांगल्या पद्धतीच्या आमच्या दोघांमध्ये ही चर्चा झाली आणि रशियाकडून तेल न खरेदी करण्यामुळे युक्रेन आणि रशियामध्ये जे काही युद्ध सुरू आहे ते थांबेल असा विश्वास देखील ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतावर लावलेलं टॅरिफ जे आहे ते 25% आता 18% राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। त्यामुळे ही कुठेतरी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी म्हणावी लागेल। भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की भारतावरती अमेरिकेनं
जे टॅरिफ आहे ते वाढवलेलं होतं. त्यांचं जो महत्वाचा आक्षेप होता अमेरिकेचा या आधीचा की रशियाकडून जे काही भारत तेल खरेदी करतो त्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2-3 वेळा या गोष्टी बोलून देखील दाखवलेल्या होत्या की रशियाकडून तेल जे आहे घेणं ते भारतानं थांबवावं, जेणेकरून रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध आहे त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम भारत करते असं देखील एक विधान जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं. आणि त्यानंतर आज जी काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली आहे ती भारतासाठी नक्कीच दिलासादायक म्हणावी लागेल. आणि त्यामुळे टॅरिफ जे आहे ते भारताचा आता 18% आलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी या दोन्ही देशांमधल्या जे काही संबंध आहेत किंवा कूटनीती संबंध असतील किंवा राजनैतिक संबंध असतील ते चांगले होण्यामध्ये आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे जे संबंध आहेत दोन देशांचे ते आणखीन चांगले होतील असं एक पाऊल जे आहे ते सध्या दोन्ही देशांकडनं उचलण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहतोय आता ही दिलासादायक बातमी निश्चितच म्हणावी लागेल. मात्र सचिन, आपण पाहतोय आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता तेल आयात रशियाकडून करता येणार नाहीये, त्याचा सुद्धा कुठेतरी फटका भारताला बसू शकतो. आपण पाहतोय मोठी अपडेट, 25% टॅरिफ आता 18% आणण्यात आलेला आहे. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलेलं आहे. याआधी भारतानं आम्ही रशियाकडूनच तेल आयात करू असं सांगितलेलं होतं आणि त्यामुळे ट्रम्प सरकारनं टॅरिफ जो आहे भारतावरचा तो वाढवलेला होता. मात्र आता अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलेला आहे. 25% वरून ते टॅरिफ 18% करण्यात आलेलं आहे. भारतासाठी ही दिलासादायक बाब निश्चितच म्हणावी लागेल. मात्र भारत आता रशियाकडून तेलाची खरेदी करू शकणार नाहीये. भारताला व्हेनेझुएलाकडून जास्त तेल खरेदी करावी लागणार आहे अशी माहिती मिळतेय. ही बातमी निश्चितच महत्वाची म्हणावी लागणार आहे आणि एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण भारतावर जे 25% टॅरिफ आकारलं जात होतं ते आता 18% आकारलं जाणार आहे आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार नाहीये. अमेरिकेने जरी भारतावरील टॅरिफ कमी केलेलं असलं तरी देखील काही अटी आहेत आणि त्या अटींनुसारच हे टॅरिफ कमी करण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय. भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी आता करणार असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. भारताला व्हेनेझुएलाकडून जास्तीचं तेल खरेदी करावं लागणार आहे आणि रशियाकडून तेलाची खरेदी करता येणार नाहीये. 25% टॅरिफ 18% करण्यात आलेलं आहे आणि अमेरिकेने तर भारताला हे मोठं गिफ्ट दिलं असंच म्हणावं लागणार आहे. मात्र महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केलेली होती. त्यांचा फोनद्वारे संवाद झालेला होता. भारतातील अमेरिकन राजदूतानं ट्विट करत ही माहिती दिलेली होती आणि त्यानंतर ही एक आनंदाची बातमी समोर आली ज्यामध्ये भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मात्र त्यामुळे भारतावरचं टॅरिफ निश्चितच कमी झालं जे की आता 18% आकारलं जाणार आहे. 25% टॅरिफ असल्यानं मोठा फटका बसत होता भारताला. मात्र आता 18% हे टॅरिफ आणण्यात आलेलं आहे आणि हे आश्वासन स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय खरं तर आनंदाची बातमी सुद्धा म्हणावी लागणारच आहे. निश्चितच 18% टॅरिफ करण्यात आलं. मात्र दुसरीकडे आता रशियाकडून तेलाची आयात सुद्धा करता येणार नाहीये. या दोन्ही बाबींचा कसा परिणाम भारतावर होईल सविस्तर? नक्कीच. पहिली गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यावी लागेल की सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांचं हे फक्त दबाव तंत्र होतं आणि अमेरिकन अर्थव्यवस्था सुद्धा जी आहे भारताविरुद्ध 25+25 म्हणजे 50% टेरिफ घेऊन फार काळ जे आहे त्यांच्यावरही ते विपरीत परिणाम झाले असते त्यांना माहित होतं. म्हणून आज ना उद्या ते टेरिफ कमी करण्याशिवाय जे आहे अमेरिकेला पर्याय नव्हता आणि त्याच अनुषंगानं आता हे 18% त्या ठिकाणी कमी करण्यात आलेलं आहे. ही एक जमेची बाजू आहे. आणि दुसरी गोष्ट, रशियाकडून आपण जे आहे तेल खरेदी करणार नाही. खरं म्हटलं तर हे पुन्हा एकदा भारतानं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचाच परिचय दिला आहे. तो यासाठी कारण मुळात रशिया आणि युक्रेन यांचं जे युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेसची परिस्थिती लक्षात घेता भारताला जर रशियाकडून म्हणजे ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सँक्शन्स अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांना रशियाविरुद्ध टाकले होते तर त्यामुळे रशियाकडून जर आपल्याला कमी किमतीमध्ये हे तेल मिळत असेल आणि साधारणतः $25 ते $30 प्रति बॅरल एवढा जर डिस्काउंट एवढा जर भारताला फायदा होत असेल तर भारतानं आपलं हित लक्षात घेऊन त्यावेळेस रशियाकडून ते तेल घेतलं होतं. आज घडीला जागतिक स्तरावरच्या ज्या किमती आहेत त्या लक्षात घेतल्या तर हार्डली $2 ते $3 प्रति बॅरल एवढा आपल्याला फायदा होतोय. म्हणून रशियाकडून तेल घेणं तसंही आपल्या काही फायद्याचं नाही. म्हणून आपण जे आहे आपलं हित लक्षात घेऊन
रशियाकडून तेल घेणं ते कमी केलेलं आहे आणि जे आपल्या फायद्यात असेल ते आपण त्या ठिकाणी घेऊ. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबाव तंत्राला आपण कुठेही बळी पडलो नाही. आणि भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, भारताचं हित हे लक्षात घेऊनच आपण आतापर्यंत काम केलेलं आहे. त्याचाच परिपाक म्हणजे एक प्रकारे भारताचा जो आहे ऍडव्हान्टेजियस पोझिशनमध्ये भारतानं काही काळानंतर येणं आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ट्रेड डील कधी ही वाटचाल आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि सविस्तर माहिती या संदर्भात दिली त्यासाठी. तर आपण पाहतोय 25% टॅरिफ आता 18% करण्यात आलेलं आहे आणि हे मोठं गिफ्ट भारतासाठी म्हणावं लागेल.